शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 0। चळवळीत काम करणारा समाजाप्रती तळमळीनं काम करणारा कार्यकर्ता म्हटलं की मग मी थांबत नाही आणि मी फक्त त्या माणसासाठी तिथे आलो की या माणसाचा उत्साह कमी झाला नाही पाहिजे। मला इतक्या दुनियाला श्रम पडतील, मला त्रास होईल, प्रवास आता होऊ द्या, पण अशी लोक ज्यावेळेस समाजामध्ये काही काम करत असतात तर समाज म्हणून आपलं कर्तव्य बनतं त्यांच्या पाठीमागे उभं राहणं। कारण ज्याला जमतं ते केलं पाहिजे। आपल्याकडे प्रचंड लोकांकडे पैसा आहे पण त्यांना असे काम करता येत नाही। प्रचंड बुद्धिमान लोक आहेत पण समाजासाठी विचार करणं जमत नाही। काही लोक वेगवेगळे, प्रत्येकाचं एक वेगळेपण असतं आणि जो माणूस जे करतो त्याला ज्याला जे जमतं त्या पद्धतीने सहकार्य केलं पाहिजे। मला वाटतं हे फार मोठं काम आहे आणि असाच एक कार्यकर्ता, धडपडे कार्यकर्ता म्हणून मी प्रशांत भाऊ यांचा माझा एक असा परिचय तिथेच आपली भेट झाली होती आणि यांचा मी म्हणजे हॉस्पिटलमध्ये बेडवर असताना मला फोन आला की भाऊ तुम्ही असा आम्ही फोनवर परिचय मिळावा आणि पालक मेळावा घेतोय, तुम्ही याल का? मला मी या माणसाला खरंच बोललो होती बरं का, फक्त तिथे एक भेट झाली आणि मी तिथं ते काही क्षणामध्ये कळलं आणि मला हा एक धडपड्या कार्यकर्ता आहे, प्रामाणिक तळमळ असलेला कार्यकर्ता आहे, मी त्यांना त्याच दिवशी ओळखून टाकलं। हालाकी माझ्या डोक्यामध्ये वेगळा विषय होता आंदोलनानंतरचा की राज्यभर दौरा करणार, माझा दौरा कसा असणार, मी 26 तारखेला कुठं असणार हे मलाच माहित नव्हतं। पण म्हटलं जे काय आपलं नियोजन व्हायचं ते होईल, जे काय असायचं ते असेल तर 26 ला आपण जाऊया आणि मी हो म्हणून टाकलं। त्याचं कारण इतकंच की अशी माणसं ज्यावेळेस काहीतरी करतात मी म्हणतो तुम्हीच ओळखत नाही पण इथे बरेच लोक त्यांना ओळखतात, त्यांनी मला माहित दिसतं। पण एक तळमळीनं काम करतो ना त्याला आपण साथ दिली पाहिजे आणि त्यांनी विषय आमचा त्यांनी सांगितलं पण असतं की त्याच्या डोक्यामध्ये भरपूर कल्पना आहे पण हा एक विषय चांगला आहे। तुम्ही जे बोललात हे वास्तव आहे आणि विषय वास्तव आहे। मी काल चोरा घ्यायला गेलो होतो आईल्याबाईंचा आदोळे आणि राष्ट्रमाता आईल्याबाई होळकर यांना मानतो, पूजतो। आमचा प्रचंड ज्वाजली इतिहास आहे, गौरवशाली इतिहास आहे। म्हणजे सर हे आपल्या सारख्याचं काम आहे हे ताकदीनं झालं पाहिजे। आपण म्हणजे आता सुरुवात झाली कुठेतरी पण हा इतिहासच आम्हाला चांगला धडा शिकवला गेला नाही। सगळा मोठा इतिहास आमच्याकडून प्रेझेंट केला म्हणजे जो जिंका हो आम्हाला शिकवलं पण सिकंदरानं सर जग जिंकलं नाही कारण तो संपूर्ण जग जिंकला आणि भारताच्या विश्व ज्यावेळेस आला तर या देशातील राजा राज्याला स्वतःच्या राजाप्रमाणे कुठे टेकले, सरेंडर झाला। ते राजा या भारताचा निर्माता सम्राट चंद्रगुप्त मौर्य आणि सम्राट चंद्रगुप्त मौर्य त्यांचे वंशज आहेत। सम्राट चंद्रगुप्त मौर्य म्हणलं गेलं पाहिजे। दिल्लीमध्ये त्या संसद भवन हे जुनं आता 2 झाले पण जुनं म्हणावं लागेल तर गेट नंबर 5 वर एक पुतळा आहे आणि त्या पुतळ्यात खाली लिहिलेलं आहे आजाद बालक भारत निर्माण की कल्पना आहे, शेफाळबाई चंद्रगुप्त मौर्यावर ट्रेनिंग केली आहे हे तिथं लिहिलेलं आहे। पुढे चालून त्यांचा नातू सम्राट चंद्रगुप्त मौर्यांचा नातू सम्राट अशोक यांनी अशा खंडामध्ये आपल्या राज्याचा विस्तार केला। त्यांचे आपण वंशज आहे। आपण आठे बार जेटे मराठ्यातील लावले हा इतिहास आम्हाला शिकवला पण कोणते मराठे होते हे नाही शिकवलं। कारण मराठे म्हणजे काय तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात राहणारा प्रत्येक माणूस मराठा, शिवरायांचा प्रत्येक मावळा मराठा, जो मराठी भाषा बोलतो तो मराठा। ते मराठी कोण तर ते होळकर शाहीचे संस्थापक मल्हारराव होळकर यांनी ते झेंडे आठे लावले। अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या बरोबरला आता एक किल्ला आहे तिथं हे आम्हाला शिकवलंच नाही।
म्हणजे दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, हे जे आम्ही गर्वानं म्हणतो, ते दिल्लीचं तख्त कोण राखतो महाराष्ट्र म्हणजे कोण, तर ते मल्हारराव होतं. म्हणजे त्या दिल्लीच्या गाडीवर कोणी बसावं, किती काळ बसावं, तो कारभार कसा चालावा, हे ताकदीने ठरवायचं काम करत होतं. ते जे महाराष्ट्राचे म्हणतो आपण, ते महाराष्ट्राचं नेतृत्व तिथे जे करत होते ते मल्हारराव होते. म्हणजे त्या उत्तर भारतामध्ये जर मल्हार अशी अफवा जरी उठली तर गावाच्या गावात घरी व्हायची एवढी दहशत, एवढा दरारा या मल्हार नावाचा होता. त्या मल्हार नावाचे आम्ही वंशज. अहिल्याबाईंच्या इतिहासाबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल काय व्हावं, या जगात एखाद्या पुरुषालाही जमलं नाही. मी जबाबदारीने बोलतो. इतकं लोककल्याणकारी काम, प्रजाहितलक्ष, प्रजावत्सल राज्यकारभार हा जगात एखाद्या पुरुषाला जमलं नाही, एका महिलेने केलं आणि त्या जागतिक कीर्तीच्या मानाने म्हणजे राष्ट्रमाता मानाने गेल्यावर प्रचंड काम आहे. आपण इंग्रजांचं राज्य पाहिलं, जगाच्या पाठीवर इंग्रजांच्या राज्याचा सूर्यास्त होत नव्हता, सूर्य मावळत नव्हता. त्या इंग्रजांना या देशात आपला लढाई हरवणार आहे आणि इंग्रजांनी जगात ज्या ज्या राज्यांसोबत तह केला त्या प्रत्येक ठिकाणी इंग्रज भरेल ती पूर्व दिशा, इंग्रज त्या अटी घालतील त्या अटी मान्य करून तह व्हायचे. या जगाच्या पाठीवर एकच तह झाला, एकच राजा असा झाला की ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि अभिषिक्त सम्राट झाले ते महाराजा यशवंतराव होळकर, की ज्यांच्या सोबत महाराजा यशवंतराव होळकर म्हणतील त्या पद्धतीने तह झाला. म्हणजे इंग्रज आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे इंग्रजांनी हात टेकले, गुढी टेकले आणि म्हणले की बाबा यशवंतराव होळकर तुम्ही म्हणसाल ते आम्हाला मान्य आहे, फक्त आम्हाला इथं शांततेने राहू द्या. कारण आपल्याला इंग्रजांसोबत लढले हे वेगळं आहे. आम्हाला शिकवलं उपलब्धी मतानी होतो दिदी झाशीवाली राणी, ते इतिहासात आपल्याला जायचं नाही. पण या झाशीच्या राणीचा जन्मही झाला नव्हता तेव्हा या महाराजा यशवंतराव होळकरांची मुलगी भीमाई होळकर यांनी जगातल्या इंग्रजांची नाचक्की केली. त्या आद्यबाईला स्वातंत्र्य सेनानी भीमाई होळकर यांच्या मी हे का सांगतोय तर इतका जॉर्जरले गौरवशाली इतिहास आमचा आहे आणि आज आमची या वर्तमानामध्ये आमची इतकी दुर्दशा झाली आहे, याला जबाबदार आम्ही. कारण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तो समाज आपला इतिहास विसरतो, तो समाज इतिहास घडवू शकत नाही. आणि त्यापुढे जाऊन काशीरावजी म्हणतात की जो समाज इतिहासापासून धडा घेत नाही, इतिहास त्या समाजाला धडा शिकवल्याशिवाय. आणि दुर्दैवाने आम्ही आमचा फक्त इतिहासच विसरलो नाही तर या इतिहासापासून काही बोधही आम्ही घेतला नाही, म्हणून आमची दुर्दशा आहे. मी सांगितलं की सम्राट चंद्रगुप्त त्याच्या अगोदर जातो म्हणजे आम्ही कोण. मी आता त्या आरक्षणाच्या मांडणीमध्ये सुद्धा हे बोलतो की आदिवासी आम्ही आहोत. आदि म्हणजे काय? आदिम, पूर्वीचा, सर्वात पहिला, मूळचा. वाशी म्हणजे वास करणार. पण या जगाच्या पाठीवर मानव जातीच्या विकासाच्या या सगळ्या एकूण याच्यामध्ये या भूतलावर माणसाचा पहिला व्यवसाय हा पशुपालनाचा आहे. म्हणजे आपण जर थोडक्यात सांगायचं झालं तर भगवान श्रीकृष्ण हे गोपालक आहे म्हणजे पशुपालक आहे. येशू ख्रिस्त शेफर म्हणजे पशुपालक आहे. मोहम्मद पैगंबर पशुपालक आहे. डिस्कनेक्टेड. म्हणजे या जगात माणसाचा व्यवसाय पहिला व्यवसाय हा पशुपालनाचा होता. आणि आज पशुपालक कोण आहे? धनगर. म्हणजे जो पहिला व्यवसाय, तो पहिला माणूस, त्याच्या आम्ही वंशज आहेत ना. म्हणजे आम्ही आदिवासी हे सांगायची गरज नाही, आम्ही आदिवासी आहोत. तर आमचा इतका जागलेला इतिहास आहे. आमची दुर्दशा जर साहेब काही झाली असेल त्याला जबाबदार आम्ही की आम्ही विभागला गेलो. तुम्ही जो मुद्दा आता सांगितला 30-35 प्रकारच्या पोट शाखा आहेत, या पोट शाखांमुळे आमचं वाटोळं झालं असं मी पहिल्यांदा अत्यंत नम्रतेने या ठिकाणी नमूद करतो. आमचा इतिहास म्हणजे अहिल्याबाईंना कोणती शाखा मानली, कोणती मानत नाही. यशवंतरावांना म्हणजे कोण या धनगर, आपण धनगर म्हणूनच मानतो ना, धनगर म्हणूनच पुजतो ना. हे धनगर जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत इतिहासाची पुनरावृत्ती होत नाही. म्हणजे या राज्यात कोणी धनगर आहे, आपण म्हणतो 2 नंबरचा समाज आहे. या देशात नंबर 1 चा समाज आहे, निर्विवाद सत्य आहे. त्याचं कारण
20-25 कोटी धनगर समाज या देशामध्ये, काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत मला नेपाळहून फोन आले साहेब. दीपक भाई हम आपके साथ हैं. देशातल्या प्रत्येक राज्यातून आले, नेपाळहून आले. का कारण ते धनगर आहेत, ते स्वतःला धनगर म्हणतात, आईच्या वंशज म्हणतात, नेपाळमध्ये राहणार, काश्मीरला राहणार आहे, कन्याकुमारीला राहणार आहे. मग कुठं बाल असेल, कुठं बघेल असेल, कुठं गडरिया असेल, कुठं गड्डी असेल, कुठं वायका असेल, कुठं तुंबा असेल, कुठं जे वेगवेगळे नाव आहेत, पण ते सगळे मानतात आईल्यामुळे होळकर यांना, सगळे मानतात मालाराव होळकरांना, सगळे मानतात यशवंतराव होळकरांना. मग देशातला धनगर जर म्हणत असेल की आम्ही धनगर आहोत आणि आपल्या राज्यात जरी दिसत नसलं साहेब, दाखवत नसले तरी आहे, हे वास्तव आहे. ह्याच्या पोट शाखांमध्ये मी पाहतोय ना, याच्यामुळं आज आपली ही दुर्दशा आहे. मला वाटतं या सगळ्यावर रामबाण उपाय काय असेल तर आपण शरीराला, मला माहित नाही तर कोणत्या शाखेचे, मी तर मानत नाही, माझ्या डोक्यात ते कधी येत नाही, मी तर जातच नाही माणूस आहे. मी एकच जात मानतो ती म्हणजे माणूस, आणि एकच धर्म तो म्हणजे माणूस. मी फार वेगळा आहे. आता तुम्ही म्हणतात जात मानत नाही, धनगराची भाषा बोलतो कशाला, तर ज्या जातीत जन्माला आलो, दुर्दैवाने या जातीचं फार वाटोळ झालेलं आहे, म्हणून त्या जातीची भाषा बोलावं. म्हणून आपण जोपर्यंत हे सगळं, आता हा जो विषय, प्रशांत तुमचं अभिनंदन आणि कौतुक केल्यासाठी की हा विषय जो घेतला, वधूवर परिचय मिळावा, तसे मला असं वाटतं म्हणजे कुठल्याही जातीत म्हणतो, जाती शब्द म्हणजे एखाद्या जातीमध्ये जर विवाह हा फार महत्वाचा संस्कार आहे माणसाच्या एकूण आयुष्यात. तुम्ही पोरगी लागली नापास आहे आणि पोरगा डॉक्टर आहे, लग्न होतं का? पोरगी फार सुंदर आहे, सुशिक्षित आहे, उच्च शिक्षित आहे, आणि पोरग कोणाकडे तरी एखाद्या दुकानावर कामाला आहे, चालत नाही, रिक्षा चालवत, तर तिने काय करतो? पोरगी नात्यात जरी आपलं तरी एका जातीत जरी आपल्याला देतं का? ते म्हणतं नाही नाही, माझी पोरगी जर ग्रॅज्युएट आहे तर पोरग पण ग्रॅज्युएट तुम्ही पाहिजे, माझी पोरगी डॉक्टर आहे तर पोरग BAMS का असत नाही, पोरगी MBBS आहे पण BAMS का असत नाही, डॉक्टर पाहिजे, जातीचं का असत नाही. मग जातीत सुद्धा हे आपण पाहतो. सांगायचा मुद्दा हा की आपण बरोबरीचे पाहतो, कुठल्याही जातीत घ्या, कुठल्याही धर्मात घ्या, स्वयं म्हणजे ते बरोबरीत होतं. मग इथं या माध्यमातून आपण या पोट शाखांचा विषय थोडा बाजूला ठेवून, धनगर येणार, त्यांचाही दैवत होळकर येणार, त्यांचाही दैवत मालाराव होळकर येणार. मग जर ते आपल्या बरोबरीचे असेल तर आपण हे सगळं विसरलं पाहिजे. हे लग्न एकमेकात केले पाहिजे. पहिल्यांदा या चळवळ सुरू झाली, बऱ्याच लोकांनी आता साहेब उदाहरण सांगितलं, बरेच लोक यात पुढे गेले. मला वाटतं बरेच लोक पुढे होणार नाही साहेब, सर्वांनी पुढे यायला पाहिजे, पुढे जायला पाहिजे, तेव्हा हे होईल. म्हणून पहिल्यांदा हे होणं फार गरजेचं आहे. त्यावेळेस सामाजिक परिषद, आता सर म्हणाले सामाजिक परिषद घेऊन सामाजिक ऐक्य होणं गरजेचं आहे. कारण मी याच्यामुळे होतो की मला हा अनुभव साहेब आयुष्यात, म्हणजे मी पोलीस मध्ये होतो आणि वरती साहेब माझे साहेब पोलिसांना फार बंधन आहे, त्यांना सामाजिक दृष्ट्या असं आपल्या समाजात म्हणजे नोकरीवाल्यांना बोल देऊन फायदा नाही. लोक म्हणतात हे नोकरीवाला आहे, शिकला झुकला, याला समाजात काही घेतले नाही, समाजात आमचा ताकदवर नाही. जर मी स्वतःला एक्सपोज करतो, माझी ओळख तिथं जाहीर करतो तर अन्याय होता, आपल्याला आणि आपला प्रोटेक्ट करणारी यंत्रणा इथं येत होतं. त्याच्यामुळं मी माझी ओळख सांगून नुकसान व्हायला सगळं कशा सांगणार ओळख, पण मी त्या वरच्यावर असताना जयमाला पण आहे. मला त्यावेळेस म्हणजे आतापर्यंत माहित नव्हतं हे होतं, फक्त ठीक आहे पोट शाखा वगैरे आहे तिथपर्यंत ठीक आहे, पण ते आतापर्यंत दिसतंय, जाणवलं की लोकांच्या डोक्यामध्ये आहे काही लोकांना. आणि ते कुणाचे आहे तर राजकारण्यांचे आहे. मग राजकारणी कोणते तर ज्या राजकारण्यांना वाटतं की तुम्ही पुढे येऊ नये राजकारणात, तुम्ही पुढे आले तर त्यांच्या डोक्यात जाऊन बसाल, तुम्ही राजा समाज आहे, ऑलरेडी तुमची संख्या आहे, संख्या आपली ताकद आहे. आणि जर हे झाले तर तुम्ही हे सगळे सत्ता केंद्र काबीज कराल, त्यांनी काय करायचं. आणि ती लोक हे गुळ आमच्या डोक्यात घालतात.
आणि धनगर आपण आहे, धनगरांना या गोष्टी कळत नाही, दुर्दैवाने आम्ही त्यात नसतो, त्यांच्या या अपप्रचाराला बळी पडतो. ते दीपक कोरडे आपलं आहे का? कशात त्याच्या मागे जायचं? हे माझ्या उपोषणात झालं. म्हणजे कालचा विषय हे दुर्दैवी, पण मी समाजाला नतमस्तक, की समाजाला दाखवून दिलं की आम्ही धनगर आहे. प्रयत्न झाला ते काय ते उपोषण ते दीपक कोरड्याचे ते धनगर आहे. अरे कोण आहे दीपक कोरडे? इतिहास कोणी सांगत नाही. दीपक कोरडे वरती होता आपण ते मला मोर्चे आंदोलन इतके केले, लोकांनी यांच्या अपप्रचाराला काही बळी पडले. पण हे करणार आहेत, आपण हे ओळखलं पाहिजे. म्हणून हा या विवाहाच्या याच्यातून मला वाटतं फार चांगली गोष्ट आहे की आज जबाबदारीने वक्तव्य या ठिकाणी करू देतो. मला दोन मुली साहेब आता मी बोलतो, माझ्या दोन्ही मुली धनगरामध्ये जो मुलगा त्यांच्या योग्यतेचा असेल किंवा त्याच्या पसंत करतील, कारण आपले हातात फारसं नाही, त्याच्या पसंत करतील, मग तो कोणत्या जिल्ह्याचा आहे, कोणत्या तालुक्याचा आहे, कोणत्या क्लासचा आहे हे पाहणार नाही. मला वाटतं प्रत्येक माणसाने शपथ घ्यावी, समाजाचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहणार नाही. बोलण्यासारखं बरंच मी एक आंदोलनाच्या शेवटच्या मुद्द्याकडे येतो आणि थांबतो. हे आंदोलन सुरू करत असताना मराठवाडा मुक्ती संग्राम आपण ते आंदोलन सुरू केलं, त्याला धीमे दिली आपण धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाचा मुक्ती संग्राम. ते काय म्हटलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेत दिलंय 47 जमातींची जी यादी आहे त्याच्यामध्ये 36 नंबरला आम्ही ऑलरेडी आहोत. फक्त ज्या हुशार लोकांना माहिती आहे की हे धनगर जर यात आले तर आम्ही या गावगाड्याच्या बाहेर जाऊ, आम्ही या सत्ता केंद्राच्या बाहेर जाऊ, आम्ही राज्य सत्तेच्या बाहेर जाऊ आणि ही लोक आमच्या डोक्यावर बसतील. हे ज्यांना कळलं त्यांनी हे सगळा खेळ केला आणि आम्हाला या आरक्षणाच्या लाभापासून, अमृतरूपी लाभापासून वंचित ठेवलं, बांधून ठेवलेले. म्हणून मी म्हणलं ते मुक्तीचा संग्राम. आणि त्या दिवशी खरं म्हणजे फक्त हे लोकांना जर मी सांगितलं मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, तर त्या दिवशी किंवा होळकर यांची जयंती आहे 17 सप्टेंबरची. पेरियार गिरी रामास्वामी नायकर जे धनगरच आहेत, तमिळनाडूमध्ये आजचे देशात पहिली घटनादृष्टी होती, आरक्षण वाढलं, त्याला जबाबदार ते धनगर, त्यांची सुद्धा जयंती होती. नेतृत्वी प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती होती आणि सगळा योग साधून तारीख निवडली होती. आणि एक वाक्य बोललो होतो, बांधवांनो माझ्यावर विश्वास ठेवा. हे माझ्या आयुष्यातलं शेवटचं आंदोलन, माझ्या आयुष्यातला शेवटचा लढा असेल. तुम्ही तो विश्वास दाखवला त्याच्याबद्दल महाराष्ट्रातल्या प्रत्येक धनगर बांधवाचे आभार. त्याच्याबद्दल वाक्य बोललो तुम्ही की हा लढा धनगर जमातीच्या एसटी आरक्षण लढ्याच्या हातातील शेवटचा लढा असेल. आणि मी खात्री देतो ज्या पद्धतीनं ते आंदोलन आतापर्यंत झालं त्या पद्धतीनं, त्या प्रामाणिकपणे ताकदीनं समाज जर शेवटपर्यंत या लढ्यात माझ्या सोबत राहिला तर हा लढा धनगर जमातीच्या एसटी आरक्षण लढ्याच्या इतिहासातील शेवटचा लढा असणार आहे. त्याचं कारण मी अगदी स्पष्ट सांगतो, सर्टिफिकेट मिळालं तरी माझा वैयक्तिक शेवटचा लढा, की म्हणजे नाही मिळालं तरी शेवटचा. कारण आम्ही लढतो ना, प्रत्येक जण ही लढाई लढतो त्याच्या भरीनं. आमचा बाप लढला, आमचा आजा लढला, आम्ही लढतोय. आमच्या लेकरांच्या वाट्याला हे झालं पाहिजे का? सोपं नसते उपोषण करणं. माझी तब्येत म्हणजे हे लोक माझ्या सोबत आहेत, हे लोक म्हणजे की तुम्ही जर ट्रीटमेंट घेत नसताल तर आम्ही रस्त्यावर जाऊन बसतो, रस्ता आवडतो, हात पीत नाही तिथे जाऊन बसतो. आता माणसाने डिपार्टमेंटमध्ये वाढवलं रस्ता आवडून बसतो म्हणजे आंदोलन मोडून काय होईल त्याची कल्पना करता येत नाही. हे याच्या भीतीमुळे मला ते ट्रीटमेंट करायला लागले. तर चांगलं झालं, ट्रीटमेंट केल्यामुळे मी तुमच्याला आहे तरी आता धड लागत म्हणजे दिसतोय इतका स्ट्रॉंग नाहीये, प्रचंड अशक्तपणा पण आहे, जिवंत आहे, त्याचं जिवंत नसतो राहिलं, सोपं नसतं. मग असं आमचा जीव आमच्या लेकरांनी धोक्यात घालायचा का? माझ्यावर 4 गुन्हे दाखल झाले. या राज्यभरात हजारो रुपये की ज्यांच्यावर गुन्हे दाखल, आणि आमच्या लेकरांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे का? आमच्या लेकरांनी मोठीच काढायची का? थांबलं पाहिजे नाही कधीतरी. म्हणून जशी ही शपथ घेतली की हे माझ्या आयुष्यातलं शेवटचं आंदोलन, शेवटचा लढा आहे, तसा प्रत्येकानं जर ठरवलं
ठेवलं हे आमच्या लेकरांच्या वाट्याला नाही आलं पाहिजे. जे बाबासाहेबांनी अमृतरूपी आरक्षण दिलं त्या अमृतरूपी आरक्षणाचा लाभ आमच्या लेकराबाळांना झाला पाहिजे, आमच्या लेकराबाळांचं कल्याण झालं पाहिजे. याच्यासाठी हा शेवटचा लढा आम्हाला लढायचा आहे. कारण तानाजी मालुसरे जेव्हा कोठाऱ्यावर गेले कोणाला सहकार्याला आणि एक वेळ अशी आली की ते त्यांची बाजू कमकुवत झाली, सैनिक माघारी पळायला लागले. तानाजी मालुसरेंनी पहिल्यांदा दोर दाबला, खाली उतरला आणि सांगितलं आता तुमच्याकडे पर्याय नाहीये, एक तर लढून मरा नाही तर खाली पडून मरा. मावळ्यांनी पाहिजे पर्याय नाहीये, मग आता लढूनच करू. आणि ते लढायला गेले आणि जिंकले. तसं मी दोर कापलाय, तुम्ही दोर कापून टाका की तुम्ही आंदोलन नाही करायचं. जी काय ताकद लावायची, जी काय रणनीती आपल्याला अवलंबायची ही सगळी या शेवटच्या लढ्यामध्ये आपल्याला ताकद लावायची. आणि सोपं आहे तुम्हाला सांगतो, कारण आपण म्हणतो देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं 2014 की आमचं सरकार आलं तर पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो. हे प्रत्येकाच्या मुखपाठ झालेलं आहे. हे वाक्य आपल्या त्यांच्या अगोदर अटल बिहारी वाजपेयी आले होते पहिल्यांदा, त्यांनी सांगितलं की आम्ही सत्तेत आलो तर तुमचं आरक्षण सोडवतो. आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळेस पंढरपूरला आले ते सुद्धा धनगरी गोंगडा खांद्यावर घेऊन ढोल वाजवत म्हणाले की आम्ही सत्तेत आलो तर मेरे भाई और बहनों धनगर भाई बताओ आपको वादा किया था कि बहुत छान भाषेत सगळ्याला पाठ आहे. स्पष्ट शब्दात ते बोलले की आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी तुमचा म्हणजे धनगरांचा वापर फक्त मतापुरता केलाय, पण तुमचा जो मूळ प्रश्न आहे तुमच्या जीवनमानाचा अस्तित्वाचा जो प्रश्न आहे धनगर आरक्षणाचा हा सोडवला नाही. तुम्ही आम्हाला सत्ता द्या आम्ही सोडवतो हे म्हणलेले. आणि आपल्या सुदैवाला हे दोघे सत्तेत असे सत्तेत बसलेले की ज्या सत्तेला चॅलेंज नाही. म्हणजे नरेंद्र मोदींनी ईडब्ल्यूएस दिलं, कोण मागितलं होतं या देशात? एखादा मोर्चा, एखादा आंदोलन, एखादं उपोषण झालं ईडब्ल्यूएस साठी? बरं एखादं साधं निवेदन तरी दिलं का? कोण ऐकलं का? तरी दिलं का? दिलं. मला घेत नाही. ते काही करू शकतात, मग ते काही करू शकतात कारण सत्ता त्यांच्या हातामध्ये एक हाती आहे. मग या देशात एकाही माणसानं मागणी केली तुम्ही देता. या देशात करोडो लोक मागून राहिले, या राज्यात 2-2.5 कोटी धनगर समाज मागून राहिला आणि तुम्ही आश्वासन दिलंय आणि ते घडते ते बाबासाहेबांनी दिलंय. मग आता द्यायला अडचण काय? काहीच नाही. फक्त काय करावं लागणार तर दबाव वाढवावा लागणार. कारण आपण म्हणतो रडणं नाही तर आई सुद्धा लेकराला पाजत नाही. आई आपल्या कामात व्यस्त आहे, तिला असं वाटतं लेकरू खेळतंय, मग ती स्वयंपाक करत असेल, शेतात काही काम करत असेल, ती कामात व्यस्तच राहणार आहे. कारण तिला माहिती लेकरू झोपलंय. लेकरू रडलं तर तिला काय बाप 2 तास झाले तिथं लेकराला दूध नाही पाजलं, ते रडल्यावर आठवले. आता आम्ही रडतोय बोलतोय, पण आता आमच्या इकडे काय सावत्र माय बसलेली आहे. सावत्र मायला आमची जीव येणारच नाही. म्हणून आपण आता उपोषण केलं, रस्ता रोको केला, आंदोलन करतोय. थोडस आपल्याला तयार करावं लागणार आहे, जोरात काढावं लागणार आहे, आईला चिंता घ्यावं लागणार आहे. आणि मला असं वाटतं की हे होत आहे. मी जबाबदारीने बोलतो, दिलं तर हे सरकार देईल. उद्या दीपक वाडे जरी मुख्यमंत्री झाला तर हे देणार नाही. कारण मी मुख्यमंत्री राहील पण माझा मालक पक्ष राहील, माझा मालक कोणीतरी राहणार आहे. मी तो निर्णय नाही घेऊ शकणार. हा पक्ष घेऊ शकतो, पक्षानं किती दिलेलं आहे. हे नेते पॉवरफुल आहेत, वाजपेयी आर्मी सारखे, एक हाती सत्ता त्यांची आहे, त्याच्यामुळे देऊ शकतात. त्यांनी शब्द दिलेला आहे, संविधानात बसतं. फक्त आपल्याला ताकदीनं त्यांना आठवण करून द्यायची. म्हणून त्यासाठी राज्यभर आपण आता हे मला अपेक्षा होती या 8 दिवसात 16 दिवसात होईल झालं नाही. कारण आम्ही कमी पडलो, कमी कुठं पडलो त्याच्यावर फारसं बोलणार नाही. पण आपण तितकंच मान्य करूया की आम्ही कमी पडलो, आमचा दबाव कमी पडला, आमचा प्रभाव कमी पडला. आमची भीती सरकारला पाहिजे तितकी वाटली नाही म्हणून त्यांनी दिलं नाही. ती भीती कशी वाटेल, आमचा प्रभाव कसा पडेल यासाठी येणाऱ्या काळामध्ये आपण आता रणनीती तयार केली आहे. एक 8-12 दिवसामध्ये आम्ही ठरवू. त्यावेळेस नियोजनबद्ध पद्धतीनं राज्यभरामध्ये जे जे आंदोलन मेळावे काय करायचे ते करता येईल. आणि असा एक समज सगळ्यांना झालेला आहे आता की आरक्षण कुठं मिळतंय, कुठं मिळतंय, काय केल्यावर मिळतं, कुठे गेल्यावर मिळतंय. मला आता जर अशी समज झालेलाच आहे आणि सरकारलाही वाटत असेल तर सरकारला काय वाटतं पाहिजे सर, मी जबाबदारीनं बोलतो. हे काय दीपक कोराडे कोण आहे काहीतरी असेल,
इशारा म्हणजे आम्ही दिला होता. कशासाठी इशारा म्हणजे हे दीपक बोराडे नाहीये, हा दीपक बोराडे बोलत नाहीये, हा महाराष्ट्रातला 2.5-3 कोटी धनगर समाज बोलतोय हे सांगण्यासाठी इशारा बोलतो. आम्हाला तिथं काय नव्हतं. दुर्दैवानं सरकार घाबरलं त्यावेळेस, पण पुन्हा ते थोडंसं कॉन्फिडन्स मध्ये आलं. हे म्हणजे भावनिक लोक होते आणि भावनिक होऊन लोक तिथे आले. आता काही येत नसते दीपक बोराडेच्या बाजूला. म्हणून आता आम्ही येणाऱ्या काळात ते थोडंसं दाखवू. ही युनिटी, ही ताकद, ही आग आम्हाला कायम ठेवावी लागणार आहे. मी अत्यंत जबाबदारीने आणि नम्रपणे आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंतीपूर्वक सांगतो की आम्ही हा लढा लढत असताना 1 रुपया कुणाचाही घेतला नाही. राज्यातल्या कितीतरी नेत्यांचे फोन आले आम्हाला, दीपकराव काय पाहिजे सांगा. आम्ही ठरवलंय, आम्ही स्वाभिमानानं जगतो, स्वाभिमानानं हा लढा लढतो. समाजाचा लढा आहे, समाजाच्याच पैशावर लढत आहे. म्हणून लोकांनी जी वर्गणी दिली त्याच्यावर आम्ही आंदोलनाचा आमचा हिशोबही बाकी आहे. काय प्लस मायनस आहे आमचे पैसे, आमचा हिशोब झाला नाही. तर समाजाच्या पैशावर लढतो म्हणून आपण सर्वांनी तन मन धनानं ताकदीनं या लढ्यामध्ये सहभागी व्हावं. सरकारला जे जे वाटतंय ते आम्ही करू. त्यांना जर असं वाटत असेल की मुंबईतच एकदा आले पाहिजे, किती ताकद आहे त्यांना पाहायची असेल तर मी मागच्या आठवड्यात मुंबईला होतो आणि सांगितलं की या मुंबईला आमदार मीडियाला सांगितलं की खूप आंदोलन पाहिले, मोर्चे पाहिले, खूप मोठे जनसागर इथं पाहिले, पण आतापर्यंत कोणत्या समाजाचं, कोणत्या पक्षाचं, कोणत्या संघटनेचं आंदोलन झालं नसेल एवढं आंदोलन धनगरांच्या मुंबईमध्ये. आणि ते आपण करूया. आणि मला खात्री आहे की जर मी 15 दिवस महिना जे काय आपण महाराष्ट्राचा दौरा ठरवणार, जे काय मेळावा घेणार आहे, पहिला मेळावा, दुसरा मेळावा, तिसरा मेळावा, साहेब ते मेळावे जर ताकदीने झाले तर मी खात्रीने सांगतो की फडणवीस साहेब फार हुशार चतुर माणूस आहे. ते आपल्याला मुंबईला जायचं नावच कोण देणार, ते करावं लागेल ताकदीनं. ते तुमच्या आमच्या एकटेवरच करणं आहे. आणि जर तरी समजा त्यांच्या अक्कल ठिकाणावर आलीच नाही, त्यांनी दिलेले शब्द त्यांच्या लक्षात आलेच नाही, आम्ही मुंबईला जाऊ. आणि सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे की जोपर्यंत एसटी आरक्षणाची अंमलबजावणी होऊन आमच्या लेकरा बाळांच्या हातात सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही. तोपर्यंत वैयक्तिक दीपक बोराडे घरी जाणार नाही. माझ्यासोबत तुम्ही तरी जालनावाल्याला पहिले विचारतो ऐकली सोबत जालन्याच्या वतीनं मी सांगतो, आम्ही पवित्र अशा भूमीमधून एक पवित्र विचार घेऊन, प्रामाणिक विचार घेऊन हे आंदोलन सुरू केलंय. या आंदोलनाला कसल्याही प्रकारचा त्रास जाणार नाही. आम्ही कोणत्याच आमिषाला बळी पडत नाही. वैयक्तिक मी मला जर याच्यामुळे सांगतो, लोक म्हणतात स्तुती म्हणून नाही, माझा मोठेपणा म्हणून नाही, पण लोकांना कळलं पाहिजे, समजलं पाहिजे. कारण तसं आता मी इथे येतोय आजही प्रशांत आडोसे कोण आहेत हे मला माहित नाहीये. फक्त एक चांगला माणूस आहे, प्रामाणिक माणूस आहे एवढंच मला माहिती आहे. मी त्याच्यानुसार ठेवतो. लोकांना मग लोक काय म्हणतात, कोणी म्हणते काही पैसे कमवायचा धंदा असत, याला 2 पैसे वर्गणी जमा करून कमवायचे असत. बरं हे पण म्हणतात जे तेच पहिले होते. म्हणजे लोक काही म्हणतात, म्हणून लोकांना माहित झालं पाहिजे दीपक बोराडेला पैसा कमवायचा असं नोटीस सोडली त्यातून क्लासचा अधिकारी असतो. माझा उद्योग व्यवसाय होता, कमीत कमी 100 कोटी रुपयाची प्रॉपर्टी केली असते साहेब उद्योगात. आमचे उद्योग या समाजाच्या याच्यामध्ये बंद पडले. दुःख नाही, कारण काय कमवलं आमच्या प्रश्न कमवले, काय कमवले हे कमवलं तसं की राज्यभरामध्ये लोक जमवले हेच कमवलं. याच्यापेक्षा मोठी आयुष्यात जन्माला आल्यानंतर प्रत्येक माणसाला मारायचंय. गरीब मारणार आहे, श्रीमंत मारणार आहे, अडाणी मारणार आहे, नोकरदार मारणार आहे, साधा माणूस मारणार आहे, आमदार खासदार मंत्री मारणार आहे, मी मारणार आहे, तुम्ही मारणार आहे. जगतोय कशासाठी महत्वाचं आहे आणि जगायचं समाजासाठी, जगायचं प्रामाणिकपणे. म्हणून जन्माला आल्यानंतर काहीतरी चांगलं काम करून जायचं हा उद्देश डोक्यामध्ये, डोळ्यासमोर समाज आहे. प्रामाणिकपणानं आला शेवटपर्यंत चालून राहणार आहे. समाजासोबत कसल्याही प्रकारची फसवणूक आमच्या आयुष्यात शेवटच्या श्वासापर्यंत होणार नाही हा विश्वास या ठिकाणी देतो. आणि आमच्या लेकरा बाळांचं कल्याण होईपर्यंत हा लढा थांबणार नाही याची ग्वाही देतो. आपण सर्व लोक या लढ्यामध्ये ताकदीनं सहभागी राहा अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा प्रशांत भाऊंचे अभिनंदन करताना त्यांचं एक वेळेस अभिनंदन करतो, तुमच्या सर्वांचं 2 वेळेस अभिनंदन करतो आणि आभार मानतो की आपण अशा कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभे राहिला. आपल्या आसपास अशा असंख्य कार्यकर्ते असतात समाजामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे कार्य सामाजिक करत असतात. ज्याला जे जमतं तो पैसे खातो खाऊ दे, तो त्याचं नाव करतो करू दे, त्याला मोठं व्हायचं
होऊ दे, आपलं काही जातंय का? आपल्याकडे जितकं होते तितकं आपण त्याला योगदान द्या. आपल्या समाजात लोकच मोठे नाहीये. मला बरेच लोक म्हणतात आमदार खासदार बाबा नाहीये. मी म्हणतो प्रत्येक जिल्ह्यात किमान एक आमदार आपला असला पाहिजे. प्रत्येक 2-4 जिल्हे मिळून तरी एक खासदार आपला किमान असला पाहिजे. तेव्हा हा समाजाचा गाळा होणार आहे प्रत्येक जिल्ह्यात. म्हणजे IPS IAS होणं आपल्या हातात नाही, पण आमदार खासदार याच्यावर म्हणतो साहेब ते समाजाच्या हातात आहे. कोणाला कलेक्टर समाजाच्या हातात नाहीये, ते त्याच्या वैयक्तिक बुद्धीचा भाग आहे. पण आमदार खासदार करणं एखाद्या गुणवत्ता असत नसत तरी समाजाने जर ठरवलं ते होऊ शकतात. म्हणून आपल्या नेते झाले पाहिजे, आपल्या कार्यकर्ते मोठे झाले पाहिजे, आपल्या समाजासाठी चळवळीनं काम करणारे मोठेच झाले पाहिजे, ते वाढले पाहिजे, त्यांची संख्या वाढली पाहिजे. आज जर यांच्याकडे पाहून जर यांचा कार्यक्रम हा यशस्वी झाला तर यांच्यासारखे आपण दुसरे लोक जे काम करतात त्यांचा कॉन्फिडन्स वाढणार आहे. म्हणून आपण अशा कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभे राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. मला ऐकून घेतलं, आपण मला सत्कार केला त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमच्यासाठी आम्ही एवढंच म्हणू की दीपक